आता राऊतांना काय प्रत्युत्तर मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संघाची एक परंपरा आहे त्या मेळाव्याची, ते संचलन करतात अख्ख्या नागपुरामध्ये। त्यांच्या हातात काठ्या असतात आणि काठीच्या माध्यमातून देशाचं रक्षण करण्याची त्यांची मोठी परंपरा आहे। बाळासाहेब ठाकरे म्हणायचे दसऱ्याच्या मेळाव्यात की आम्हाला AK-47 हवा आहे। काठ्या लाठ्याने तेल लावून देशाचे संरक्षण होणार नाही। शिवसैनिकांच्या हातामध्ये AK-47 आली तर जम्मू काश्मीरसह देशाच्या सीमा आम्ही सुरक्षित करण्यासाठी आम्ही बलिदानाला तयार राहू। हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक भूमिका आहे। स्वातंत्र्य लढ्यामध्ये असं कोणतं राष्ट्रकार्य यांचं होतं हे एकदा भाजपने आणि त्यांच्यावर नाणं काढणाऱ्याने एकदा स्पष्ट केलं पाहिजे। पुढची बातमी पाहूयात। शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही गट हे दसरा मेळावे आयोजित करतात। त्याप्रमाणेच आज ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा दादर इथल्या शिवाजी पार्क इथं होणार आहे। यावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कोणती घोषणा करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढल्यानंतर होणारा हा पारंपरिक दसरा मेळावा आहे। दोन्ही भावांची जवळीक वाढलेली आहे, मात्र राजकीय युती होणार का या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलंय। शिवसेना असेल माननीय बाळासाहेब ठाकरेंची किंवा सन्माननीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष असेल, आमच्या भूमिका स्पष्ट आहे। माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये अनेकदा चर्चा आणि संवाद झालेले आहेत। भूमिका जरी महाराष्ट्र मराठी माणूस अस्मिता या संदर्भात एक असल्या तरी दोन स्वतंत्र राजकीय पक्ष आहेत। ग्राउंड लेवलला दोन्ही पक्षाकडून काम सुरू झालेलं आहे। याच्यापेक्षा मी जास्त काही सांगू इच्छित नाही, कारण ती भूमिका जाहीर करण्याचा जो अधिकार आहे तो दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील नेस्को एक्झिबिशन सेंटर गोरेगाव इथं होणार आहे। या मेळाव्याची वेळ ही सायंकाळी 6 वाजता असल्याचं सांगण्यात आलंय। यंदाचा दसरा शेतकऱ्यांच्या बांधावर स्थळ बदललंय, परंपरा नाही, अशी पोस्ट ही एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या ठिकाणाबद्दल माहिती देताना केली आहे। या मेळाव्यामधून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते काय घोषणा करतात याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। याआधी मेळाव्याचं ठिकाण हे आझाद मैदान ठरलेलं होतं, मात्र पावसामुळे मैदानामध्ये चिखल झाल्यामुळे ठिकाण हे बदलण्यात आलंय।